एकनाथ खडसेंच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। भोसरी भूखंडाचा अहवाल कोर्टानं मागितलेला आहे। 2 आठवड्यामध्ये अहवाल सादर करा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। MIDC, महसूल विभाग आणि पोलीस खात्याला हे आदेश देण्यात आले। भोसरी भूखंडाच्या चौकशीची पोलिसांना विचारणा करण्यात आली आहे। मंत्रिपदी असताना व्यवहार करणं चुकीचं आहे असं हायकोर्टाने खडसेंवर ताशेरे ओढलेले आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। एकनाथ खडसेंच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। भोसरी भूखंडाचा अहवाल कोर्टानं मागितलेला आहे। 2 आठवड्यामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। MIDC आणि महसूल विभाग आणि पोलीस खात्याला हे आदेश देण्यात आले। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत विशाल सिंग। विशाल, अधिक काय माहिती मिळतेय? विषय आपण बघाल का, ह्या जी जमीन होती त्या प्रकरणी हेमंत गावंनी आज हायकोर्टात रीट पिटिशन याचिका दाखल केली आहे। त्याची सुनावणी करताना हायकोर्टाने ताशेरे ओढले आहे की एखादे मंत्रीपद असताना किंवा त्यांच्याशी संबंध असणाऱ्या व्यक्तीने अशी भूमिका घेतली नाही पाहिजे। त्याच कोर्टाने पोलिसांना विचारणा केली आहे की तुम्ही नेमका ह्या प्रकरणी कोणती चौकशी केली आहे आणि त्याचा अहवाल जो आहे तो लवकरात लवकर कोर्टात सादर करावा। विशाली, हा अहवाल जो आहे तो किती दिवसात सादर करा असं कोर्टानं सांगितलेलं आहे? आपण बघाल तर कोर्टाने आदेश दिले आहे की 2 आठवड्यात नेमका अहवाल सादर करावा की ह्या प्रकरणी नेमका चौकशी काय झाली आहे आणि काय कारवाई केली आहे। आपल्याला माहिती आहे की जो विवाद जमिनीचा विवाद जो समोर आला होता त्यानंतर एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता, त्याचा मंत्रिपद गेला होता। पण ह्या प्रकरणी चौकशी काय झाली, इन्क्वायरी काय झाली हे कोणालाच काही माहिती नव्हतं। म्हणून जे तक्रारदार हेमंत गवंड होते, जे दावा करत होते की जमीन त्यांची होती, ते आता परत कोर्टात आलेले आहे। त्यांनी कोर्टात येऊन पिटिशन याचिका दाखल केली आहे आणि ह्या याचिकेवरती सुनावणी करताना कोर्टाने आदेश दिले आहेत आणि त्याची भूमिका होती ती फार कडक होती। त्यांनी फटकार सुनावली एकनाथ खडसेंना की एखादे मंत्रिपद असणारा व्यक्ती असं करणं अपेक्षित नाही असं स्पष्ट कोर्टाने म्हटलं आहे। ज्यामुळे जे तपास यंत्रणा त्यांच्यावर दबाव वाढलाय की ह्या प्रकरणी नेमकं त्यांनी चौकशी काय केली त्याचा अहवाल 2 आठवड्यात कोर्टात सादर करावा। नक्कीच विशाल, आता या निर्णयामुळे एकनाथ खडसेंच्या अडचणी नक्कीच वाढलेल्या आहेत। MIDC, महसूल विभाग आणि पोलीस खात्याला आदेश देण्यात आलेले आहेत की लवकरात लवकर अहवाल सादर करा। आता प्रशासनाचं काय म्हणणं आहे? जर बघायला विचारली आपण तर प्रशासनात त्याबाबत आपल्याला म्हणणं का ते आपल्याला मिळालं नाही आहे। पण जे नेमका कोर्टाचे आदेश दिले आहेत त्यामुळे नक्कीच एकनाथ खडसे आहे त्यांची अडचण वाढू शकते। आपल्याला माहिती आहे की हे विषय समोर आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। पण आज जी कोर्टाची भूमिका मांडलेली आहे, कोर्टाचे आदेश दिले आहेत, त्या आदेशानंतर एकनाथ खडसे यांची अडचणी वाढतील। कारण त्यांनी स्पष्ट आदेश दिले कोर्टाने की ह्या प्रकरणी चौकशी काय केली, काय कारवाई केली हे संपूर्ण अहवाल सादर करावं। त्याचबरोबर कोर्टाने एकनाथ खडसेला फटकारला सुद्धा आहे की मंत्रिपद असताना असं काम करणं अपेक्षित नाही आहे। त्याचबरोबर जी लोक ह्या मंत्र्याशी संबंधित आहेत त्यांनी असं कोणतं काम नाही केलं पाहिजे असं कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे। नक्कीच धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय। 2 आठवड्यामध्ये अहवाल सादर करा असं कोर्टानं MIDC, महसूल विभाग आणि पोलीस खात्याला आदेश दिलेले आहेत। आता एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। भोसरी भूखंडाच्या चौकशीची पोलिसांना विचारणा करण्यात आलेली आहे। मंत्रिपदी असताना व्यवहार करणं चुकीचं आहे असं ताशेरे हायकोर्टानं खडसेंवर ओढलेले आहे।